हे गाईज, गुड मॉर्निंग, जय श्रीराम. तर आज आमचा ट्रेडिशनल डे आहे आणि सगळे डेज इव्हिनिंगला झाले, पण आज मॉर्निंगला होणार आहे कारण संध्याकाळी गॅदरिंग पण होणार आहे. सो सकाळीच लवकर उठावं लागलं आज आणि आता आवरायला घेतोय आम्ही. ती काय ब्रश करून उठली कधी काय काही थोडं हाय का जरा अंघोळ इकडे माझं शूट चाललंय हे बघा समोर. ब्रश करून केलं नाही अजून तिने. FE students visit counter number 1 for lunch. गए बाय. थोडं गाव तर काय करते पण जास्त वाटेल. चंद्रपूरच नाही यार. चंद्रपूरला नाही आहे. अरे आता मी शृंगार अंगावर चढत आहे गाईज महाराष्ट्रीयन मुलीचा. कशी दिसते आज प्रॉपर ब्राह्मण वाटते. ब्राह्मणच आहे पण आज दिसते रोज दिसत नाही का मी ब्राह्मण. आज दिसते का? ठीक आहे गाईज, मी रेडी आहे. फक्त मला आता एक कुंकू लावायचंय आणि 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 अजून काहीच नाही झालं ना. काहीच नाही राहिलं माझं. म्हणजे 9 वर्ष माझं आवरून झालं. 9 वर्ष लोकांचं आवरत नाहीये. हे कसं दिसते गाईज? तन्वी कसं दिसते? चल यावर सामान रोशनी आपण जाऊ मुंबईला. हाय गाईज, मी आली आता कॉलेजमध्ये. मला विश्वासच बसत नाही माझा क्लास एकत्र इतका कसं झाला. कधीच ना कोणाशी बोलणार. आज फोटोसाठी सगळे एकत्र आले. ते बघा, बघू शकता ह्या सगळ्या सुंदर मुली गाईज. आणि इकडे फोटोसाठी कष्ट चालले त्यांचे. तर आता ऑलमोस्ट किती वाजले? 6:43 म्हणजे 6:45 झालेत आणि आम्ही गॅदरिंगसाठी आलोत कॉलेजमध्ये. आणि अजून काही स्टुडंट्स पण आलेले नाही आहेत बरेच. The dignitaries to have their seats and we will continue.
अरे पोरांचा आवाज नाही, ठीक आहे. पोर येते आपल्या JSPM ची. आवाज नाही लागा, तुला JSPMच्या पोरांना भरोसा नाही? एवढा आवाज करतात बघ, येते का नाही आवाज? अरे पण पोरींचं काय, त्यांना काय घर्षण आहेत का? पोरींचं जरा आता हिरवळ जरा कमी दिसते आज, तुला काय वाटतंय? अरे तुला वाटतं हिरवळ असेल, फेब्रुवारी महिने. पण फेब्रुवारी महिन्याचा आणि आपल्या दोघांचा काय संबंध? बरोबर आहे, डिपार्टमेंटचा विषय येतो, इथं घुसू नकोस. जरी नसला तरी पण आता मी तुला सांगतो, मी ऑडियन्सला अजून एक मौका देतो. पुढच्या परफॉर्मन्सला कालवा होईल का नाही? नाही, ह्यांच्यासाठी काय परफॉर्म करायचंय? मी सांगतो, कालवा होणार म्हणजे होणार, का नाही मंडळी? तर बर ठीक आहे, पुढच्या परफॉर्मरला बोलूया, प्रीती बनसोडे आणि ग्रुपला. जोरदार टाळ्या. अगं मुलींनो, काढा की जरा आवाज. आता बॅटरी चार्ज व्हायला लागली. अरे ही तर सुरुवात आहे, अजून पुढचे डान्स बघा कसे होत आहे. अरे पुढचं बघायचं असेल तर कालवा करायचा का? तर चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रेया खडीकरचं. छुपा के लाई तेरे लिए दुनिया से नजरें चुरा के मेरे खाई तू ही बता जाऊं मैं कहाँ मुझको दुआ किसकी लगी भाई आके पधारा हूँ जो यहाँ दिल फिकर आजा इधर भीख पे लगा ले तू ठुमका 1 2 3 4 get on the dance floor. नाही, डान्स तर एक नंबर होता, कोंबडी पळाली, पण आज तर एकादशाने तर कोंबडी घरी नेली असती. काय रे सोहम, तुझी मोहीम कुठपर्यंत आली शोधण्याची? मग चालू आहे, बघू आता. अरे तुझं झालं, पण आम्हा मुलींचं काय? अच्छा, मुलींना पण काहीतरी हवंय का? मग झालंच पाहिजे ना. मुलींचा तर आवाजच नाहीये. काय आहे. तर आता पुढचा परफॉर्मन्स फक्त मुलींसाठी बरं का. जोरात आवाज झाला पाहिजे. आता बोलवतोय वेदांतला. जो अब मुलाकातें कोई जादू होने को है
सोहम, हा भाऊ. आपली शोध मोहीम माहिती नाही, मुलींची जोरात चालू आहे. खरंय, पण आवाज अजून कमीच आहे. नाही आवडलं मुलींना? अरे पोरं शर्ट काढून नाचायला लागली तरी पण यांना काय वाटत ना. काय ही सगळी गुलाब बुकडे, यांचं काय नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. पण आपली शोध मोहीम पुढे गेली पाहिजे. हा ना. गाणी सगळं झालं, पण आता कोर्टल्या तरी गोडगाड्याच्या व्यक्तीला बोलवलं पाहिजे. एकदम बरोबर बोलला जयदीप. म्हणून मुलीला बोलवलो तर आम्ही बोलवतो तनिष्का आणि ऋषिताला. वाव, कसलं सही झालं बघ. तू हम सफर है, फिर क्या फिक्र है, जीने की वजह यही है, मरना इसके लिए कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए. This is a story of Raj and Tara. They both fell in love, but now this is a phase of conflict. Both are busy in their own work, and she says, मेरी तरफ आता हर गम फिसल जाए, आँखों में तुमको भरूं, बिन बोले बातें तुमसे करूं, अगर तुम साथ हो, अगर तुम साथ हो. मेरी नजरों में है तेरे सपने, तेरे सपनों में नाराजी, मुझे लगता है कि बातें दिल की होती लफ्जों की धोखेबाजी. तुम साथ हो या न हो क्या फर्क है, अगर तुम साथ हो, अगर तुम साथ. और अब क्या, जो हर कहानी में होता है फिर वही हो गया, बट फिर भी द गर्ल इज वेटिंग फॉर हिम एंड शी सेज, दर्द दिलों के कम हो जाते, मैं और तुम गर हम हो जाते, मैं और तुम गर हम हो जाते, कितने हंसी आलम हो जाते, कितने हंसी आलम हो जाते, मैं और तुम गर हम हो जाते. AIDS department, box cricket. The runner-up team is AIDS department, and the winner team is computer department. कुठे? हो, स्नेहा दीदी, स्नेहा दीदी. हे टाळ्या वाजवा. थोडंसं पुढे यायचंय. फॅकल्टीला विनंती आहे की आपण थोडंसं पुढे यायचं स्टेजवर. सर्व मान्यवरांना विनंती की थोडंसं पुढे या, थोडंसं अजून. विनर कॉम्प्युटर डिपार्टमेंट. प्राचार्यांना विनंती आहे की आपण हा सत्कार द्यायचा. विनर बॉक्स क्रिकेट कॉम्प्युटर डिपार्टमेंट. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्यांना कमी नको. त्याच्यानंतर खो गर्ल्स, खो गर्ल्स. विनर टीम इज कॉम्प्युटर डिपार्टमेंट. विनर टीमचे कॅप्टन लवकर यायचंय. व्हॉलीबॉल विनर टीम. द नेक्स्ट इव्हेंट cricket. Now the cricket. आणि स्टाफ क्रिकेट जेंट्स
staff cricket gents. The winner is first year department. 2 टीमला हरवून फर्स्ट इयर डिपार्टमेंटने ट्रॉफी घेतलेली आहे. हॅलो. त्याच्यानंतर आपण स्पेशल काही प्राइजेस दिलेले आहेत. या 2 टीमला हरवून जिंकलेले आहेत. 4 टीम होत्या आपल्या टोटल. बी बिल्डिंगची एक टीम, नॉन टीचिंगची एक टीम, मेकॅनिकलची एक टीम आणि फर्स्ट इयरची एक टीम. फर्स्ट इयर ही सलग 3ऱ्यांदा विजेती टीम आहे. यावेळेस कांबळे सरांच्या जोरदार बॅटिंगमुळे आपण आणि फिल्डिंगमुळे ही मॅच जिंकलेली आहे. दरवर्षीच फर्स्ट इयर जिंकत आहे. हॅलो. आणि आता सगळ्यात शेवटचा जो सगळ्यांचा जिव्हाळ्याचा, ज्याच्यासाठी गेले 8 दिवस खूप भांडणं, माऱ्या राजकारण या सगळ्या गोष्टी ज्या तापल्या होत्या, ती जी जनरल चॅम्पियनशिप रोलिंग ट्रॉफी जी असते, सगळ्या डिपार्टमेंटचं नाक असतं. आणि त्यासाठी माझं खरंच म्हणणं आहे की सगळ्यांनी खरंच चांगल्या रीतीने खेळावं आणि चांगल्या रीतीने या गोष्टी घ्याव्या. त्याच्यात चिडचिड वगैरे होण्याचं काही कारण नसतं. पण ठीक आहे, मी पॉइंट्स वाचतो आधी. फर्स्ट इयर डिपार्टमेंट टोटल पॉइंट्स 4. MBMC आणि BCA खातं उघडलेलं नाही नेहमीप्रमाणे. नंतर AIDS डिपार्टमेंट नवीन डिपार्टमेंट आहे तरी 8 पॉइंट आहे. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट 9 पॉइंट आहे. मेकॅनिकल डिपार्टमेंट जे गेल्या 4-5 वर्षापासून विनर होतं त्यांना 11 पॉइंट घेता आले यावर्षी. IT डिपार्टमेंट जे थोडंसं वर आलंय 21 पॉइंट 21 पॉइंट्स. कम्प्युटर डिपार्टमेंट जे रनरअप आहे त्याला 31 पॉइंट्स. आणि सलग दुसऱ्या वर्षी आंबर्डे सरांच्या डिपार्टमेंटनी ही ट्रॉफी घेतलेली आहे. त्यांना 36 पॉइंट्स आहेत. अतिशय चुरस या ट्रॉफीसाठी झालेली आहे. एवढी इझिली ती ट्रॉफी मिळालेली नाहीये. चुरशीच्या या सगळ्या लढतीत ही जनरल चॅम्पियनशिपची ट्रॉफी पुन्हा एकदा आपण ENTC डिपार्टमेंटला जात आहे. आणि आपला नियम आहे, जर 3 सलग वर्षी ही ट्रॉफी एका डिपार्टमेंटला राहिली तर ती ट्रॉफी आपण त्या डिपार्टमेंटला देऊन टाकतो. त्याच्या आधी 2 वेळेला ती मेकॅनिकलला आपण देऊन टाकलेली आहे. पुढच्या वर्षी जर ENTCने परत घेतली तर ही ट्रॉफी त्यांना कायमची देण्यात येईल. स्टेजवर जास्त लोकांनी गर्दी करू नका प्लीज. स्टेजचा जो काय आपला स्टॅमिना आहे तो ठेवायचा आहे, त्यामुळे कमीत कमी लोक घ्या. ओके, थँक्यू. चला लवकरात लवकर स्टेज खाली करा सर.
आता कार्यक्रमाला खरी रंगत आली बरं का. आता बोलूया दीपाली अँड ग्रुपला. जोर राहू दे. मला आजोबांची आठवण आली. का रे आजोबाची आठवण? आजोबा मला लहानपणी म्हणायचे, जयदीप बाळा मोठा हो, मोठ्या शाळेत जा, शिक, खूप पुढे जाशील. मग काय झालं? दिसना तुला दिसना तुला आणि तू मला विचारतोस होय. ह्याच्यासाठीच मोठा झालोय मी. बरं ठीक आहे, तुला पटत नाहीये ना, पुढच्या परफॉर्मरला बोलवूया आपण. सानिका देवरेला बोलू, मग तुला कळेल. अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स झालेला आहे. पण मला माझ्या बांधवांकडे एक विनंती आहे, खुर्च्या हवेत उचलून नाचू नये. जर असे प्रकार पुढे आढळले तर हा प्रोग्राम इथेच थांबवला जाईल. तर आता आपण कार्यक्रमाकडे पुढे वळूया. आपण कितीही पुढे गेलो, कितीही प्रगत झालो, तरी आपल्या मुळाला विसरलं नाही पाहिजे. असंच आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती व्याख्यान करण्यासाठी येत आहेत अक्षय. प्रथमतः इथं जमलेल्या माझ्या सर्व स्टाफला, मॅनेजमेंटला आणि समोर बसलेल्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणी मानाचा जय शिवराय. मी अक्षय राज कैलास भवर, कॉम्प्युटर डिपार्टमेंट लास्ट इयर मधून आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाषण करण्यासाठी उभा आहे. खरं तर जगाच्या पाठीवरचे सर्वत्र ज्ञान संपन्न, कीर्ती संपन्न आणि विज्ञान जन्माला घालणारे राष्ट्रसंत ज्ञानोबा आहे. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे, की या शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करून छत्रपती शब्दांना जन्म देणारे ज्यांना तळ चालतं बोलते विद्येचे विद्यापीठ माझ्या राष्ट्रसंत तो खूप फार आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्यावर प्रत्येक मावळा उठून उभा राहिला तर स्वराज्य उभा राहील. ही संकल्पना प्रत्येक तळ घरापर्यंत रुजवणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. आज ज्या महापुरुषाचे नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या माऊलींना वाटतं की असं पोर माझ्या पोटी जन्माला यावं. ते जगातले सर्वोत्तम राजे म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. आज ज्या महापुरुषाचे नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसातलं रक्त सळसळ व्हायला लागतं. असे जगातले सर्वोत्तम धर्मवीर राजे म्हणजे छत्रपती संभाजीराजे भोसले. आज ज्या महापुरुषाचं नाव ऐकल्यावर आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं तशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्या. परंतु ज्यांचं नाव ऐकता जे मस्त ते नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, तर मासाहेब जिजाऊ यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्र अभिवादन करून मी अक्षय राज भोर आपल्या विषयाकडे वळतोय. खरं तर आदिलशाही व निजामशाही जुलमराजवर नष्ट करण्यासाठी व महाराष्ट्राच्या रयतेला अत्याचार मुक्त करण्यासाठी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला. तो सोन्याचा दिवाच उजडला आणि 19 फेब्रुवारी 1630 साली जिजामाते पोटी एक पुत्र रत्न जन्म आले. ते रत्न तो राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजीराजे भोसले. म्हणून मला असं वाटते, कुणी काही म्हणू द्या मला राग येतोय, कुणी काही म्हणू द्या मला राग येतोय, पण ध्यानात ठेवा 19 फेब्रुवारीला महाराष्ट्राचा वाग येतोय, पण ध्यानात ठेवा 19 फेब्रुवारीला महाराष्ट्राचा वाग येतोय. खरं तर शिवाजी महाराजांचं बालपण अतिशय सुखा समाधानात गेलं. मासाहेब जिजाऊ शिवरायांना लहानपणी रामाच्या, कृष्णाच्या, अर्जुनाच्या गोष्टी सांगत. पण महाराजांना वाटायचं आपण यांच्यासारखं मोठं व्हावं, आपण यांच्यासारखं काहीतरी समाजाची मदत करावी, स्वराज्य निर्माण करावं. मग असे संपूर्ण गुण संपादित असणारे आपल्या शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी छत्रपती पदवी दिली. पण इथे एक विचार करायचा, खानाच्या वेळी जर शिवाजी महाराज मारले गेले असते तर
ना आज आपण सुखा समाधानात जगू शकलो असतो, ना आज आपल्याला कार्यक्रम बघायला भेटला असता, ना अक्षय राजभवर आपल्या समोर आला असता. तर त्यावेळेस परिस्थिती तशी होती. खान खूप बलाढ्य, खूप शक्तिशाली होता. 2 हातात तर ती पहार वागत होता. पाणी प्यायचा तांब्या असं 5 बोटात सुरा करत होता. परंतु महाराजावर आई तुळजाभवानीचा आशीर्वाद होता, गोरगरीब जनतेचा आशीर्वाद होता. काना एवढे जरी महाराज ताकदवान नसले, काना एवढे दिसायला जरी मोठे महाराज नसले, तरी 2 मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी खानाला. असं फक्त अफजल खानच नाही, असे लय मोठे खाने. आणि जो काही स्वराज्याच्या आड आला, नाडला की तोडला. म्हणून मला असं वाटते, विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला, वाघ नाकेने अफजल खानाचा कोताळा पाडून गेला, मुठभर मावळे घेऊन हजारो सैतानांना रडून गेला, स्वर्गात गेल्यानंतर देवाने जरा चुकून मुजरा केला, असा एकच वाघ माझा शिवबा होऊन गेला, असा एकच वाघ माझा शिवबा होऊन गेला. खर तर अशा या आपल्या राजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 साली झाला आणि महाराजांनी या स्वराज्यातनं शेवटचा श्वास घेतला. महाराज जरी शरीराने आपल्यात राहिले नसले तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण महाराज आजी आमच्या नसानसामध्ये धमन्यांमध्ये जिवंत आहेत. म्हणून म्हणावेच वाटते, तोडलीच कधी नस तर उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे तोडलीच कधी नस तर उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे फोडलीच कधी छाती तर दिसेल मूर्ती छत्रपतींची, दिसेल मूर्ती छत्रपती. म्हणून जाता जाता एवढंच म्हणा, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही माझ्या राजाचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही माझ्या राजाचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा एक होता. आता जिजाऊ आणि शहाजीचा लेख लाखात नव्हे तर अख्ख्या विश्वात एक होता, तर अख्ख्या विश्वात एक होता. शेवट जय जिजाऊ जय शिवराय म्हणणं आमचं हट्टे, आणि जय जिजाऊ जय शिवराय म्हणणाऱ्यांशी नातं आमचं जरा घट्टे. तर मग म्हणा की जय जिजाऊ, जय जिजाऊ, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर धन्यवाद. जय महाराज. त्यानंतर आपल्या महाराजांची आरती होणार आहे, त्यामुळे सगळ्या जणांनी आपल्या जागेवरती उभा राहावं.
तुझे याद है इस तारीख को क्या हुआ था? तेरी मेरी गल्ला हो गई मशहूर, करे ना कभी तो मुझे नजरों से दूर। कितने चलिए कितने चलिए कितने चलिए, जाना है मिले तो जान दिए तू, तेरे बिना मैं न रहूं मेरे बिना तू। कितने चलिए कितने चलिए कितने चलिए, काटूं कैसे राता सावरे, जिया नहीं जाता सुन बाबरे। तू तो अपने यारों में बाकी कुछ नहीं, सिर्फ बात जो बया की हार है जवानी मर्दान की मर्दान की। अब तू भी मान ले नैनों के जाम दे, आजरे 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 आजा। हुआ छोकरा जवारे जवारे जवारे, हुआ छोकरा जवारे, हुआ छोकरा जवारे। हमारा क्रू आपका बहुत ख्याल रखेगा, लेकिन आपसे निवेदन है कि अपनी चोरी टाइप की मांग लें ताकि दिल बाहर ना गिर जाए। काय को रे फिर बोले तो एक दिन अपन के मोहल्ले में हे माई उनका खोपड़ी चक्कर खा गया, ट्रक के साथ दिल तलक टक्कर खा गया।
चलती थी एकदम आगे माफी रोशनी आगे सी के रुकाते ट्रैफिक। अपुन सोचा अपुन का बेड़ा पार हो गया, बोले तो बाप साला अपुन को भी प्यार हो गया। Napata Zulu,